रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूरमध्ये एका महिला उद्योजिकाला न्यायासाठी लढा द्यावा लागत आहे। मनपा अधिकारी कर्मचारी यांनी काही स्थानिकांच्या संगनमतामुळे स्टार एंटरप्राइजेस कंपनीच्या महिला उद्योजिका स्टेला डिसूजा यांना त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यातील स्टार एंटरप्राइजेसला सोलापूर महानगरपालिकेने पार्क स्टेडियम जवळील सावरकर जलतरण तलाव मक्तेदारीने दिला होता। करारामध्ये 30 क्रीडापटूंना मोफत प्रवेशाची अट होती। मात्र या अटीचा गैरफायदा घेत क्रीडा प्रशिक्षकांनी 30 पेक्षा जास्त जणांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी हजारो रुपये आकारले। ही रक्कम कंपनीकडे न देता स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप स्टेला डिसूजा यांनी केला आहे। यामुळे कंपनीला दरमहा लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे। याविरोधात स्टेला डिसूजा यांनी मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती। त्यानंतरही त्यांना धमक्या आणि त्रास सुरूच आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्ताकडेही तक्रार, परंतु संबंधितांना फक्त समज देऊन सोडण्यात आले असे डिसूजा यांनी सांगितले। महिला उद्योजिका म्हणून न्याय मिळावा अशी मागणी करताना स्टेला डिसूजा म्हणाल्या, आम्ही सर्व अटी शर्ती पाळत आहोत, तरीही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून आम्हाला अन्याय सहन करावा लागत आहे। मला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। या प्रकरणात नेमकी कारवाई होणार का, की महिला उद्योजिकेचा लढा न्यायासाठी असाच सुरू राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपली प्रतिक्रिया देताना स्टेला डिसूजा म्हणाल्या की, नमस्कार सर्वांनो, मी स्टार एंटरप्राइजेसची मक्तेदार बोलते। मी पुण्यावरून आहे। सोलापूरमध्ये मी वीर सावरकर जलतरण तलाव घेतला आहे। मी काही चांगले उद्देशाने हे टँक घेतला आहे चालवण्यासाठी। सोलापूरच्या लोकांना चांगली स्विमिंगचं महत्त्व काय आहे, आरोग्याचे रिलेटेड ते महत्त्व घ्यायसाठी मी चांगल्या उद्देशाने टँक घेतला आहे। पण जेव्हापासून मी टँक घेतला आहे, इकडच्या स्थानिक लोकांनी मला एवढा त्रास दिला आहे की मी इथं काम करून पळून जायला पाहिजे। तसं त्यांनी अशी परिस्थिती उभा केली आहे की मला काम करणं खूप अवघड झालं आहे। मला कुठल्याही गोष्टीचं सपोर्ट नाही भेटला आहे। नगरपालिकेला सुद्धा मी मे महिन्यापासून मी वारंवार तक्रार देते की सर अशी मानसिकता त्रास झाला आहे, मला मी नाही काम करू शकत, तरी सुद्धा मला कुठलाही सपोर्ट नाही भेटले। इकडचे स्थानिक लोक आहे श्रीकांत शेट्टे, त्याला नगरपालिकेने कुठलाही अधिकार नाही दिला आहे टँकवर यायची, तरी सुद्धा तो येतो आहे, गुंडागर्दी करतो आहे। आणि क्रीडा अधिकारी आहे श्रीकांत घोलप, ते पण हे सगळं संगनमत करून त्या लोकांनी मला त्रास द्यायचं ठरवलं आहे आणि त्यांचं चालू आहे गेले 4-5 महिन्यापासून। अशा परिस्थितीमध्ये मी एवढं महाग टेंडर दिलं आहे 11 महिन्यासाठी 19 लाख रुपये। अशा परिस्थितीमध्ये मला काम करायचे त्या लोकांनी हे सुधरूच दिलं नाहीये, तर कसं काय मी काम करू शकते। सोलापूरमध्ये काम करणं खूप अवघड आहे। काम करायला तिकडचे स्थानिक लोक खूप त्रास देतात। मला खूप मानसिक त्रास झाला आहे। मी वारंवार हे सगळ्या गोष्टी मी सांगत गेले आहे आयुक्तांना, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। मी खूप लॉसमध्ये गेले 5-6 महिन्यापासून आणि खूप मानसिक त्रासमध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये मी काम नाही करू शकत। श्रीकांत शेट्टींनी माझ्या नावाची खूप बदनामी केली आहे, खोटी बातमी लावली आहे, ते सगळं खोटं आहे। अशा परिस्थितीमध्ये कोणी नवीन माणूस आला तो सोलापूरमध्ये टिकू नाही शकत। मला प्लीज ह्याच्यातून बाहेर काढा। आयुक्तांना पण मी रिक्वेस्ट केला आहे की प्लीज मला ह्याच्यातून बाहेर काढा। तुम्ही तुमचं हे टँक घ्या, मला माझे जे काय असेल ते पैसे डिपॉझिट मला परत द्या, ही नम्र विनंती आहे। प्लीज मी नम्र विनंती करते की मुख्यमंत्रीपर्यंत पण हे गोष्टी यायला पाहिजे। मी महिला असून एवढं डेअरिंग करून पुण्यातून आले आहे काम करायला, पण सोलापूरच्या लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला आहे। स्थानिक लोकांनी मला खूप टॉर्चर केलं आहे। मला काम करून दिलं नाहीये। वारंवार माझ्यावर मानसिक त्रास दिले, धमकी दिला आहे। असं असेल तर कसं काय सोलापूरमध्ये काम करायचं। कुठल्याही गोष्टीचं नगरपालिका असून पण मला सपोर्ट भेटलं नाहीये। वारंवार मी आयुक्तांना पण हे गोष्टी पत्र दिलं आहे की मला ह्याच्यातून बाहेर काढा। गेले 4-5 महिने झाले की ते मला कुठलाही सपोर्ट देत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये सोलापूरमध्ये कोण काम करू शकतो। नगरपालिकेला मी एवढं मोठं टेंडरचं हे दिलं आहे, टेंडर भरलं आहे, तर मला सपोर्ट भेटायला पाहिजे, तर मला कुठलाही सपोर्ट भेटत नाहीये। त्यांचेही लोक क्रीडा अधिकारी आहे श्रीकांत घोलप, त्यांचेही तिकडचे स्थानिक लोक मला एवढं टॉर्चर केलं की मी वैतागून गेले आणि मला तिकडून खूप वैताग आला। मला ह्याच्यातून प्लीज बाहेर काढा। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।